बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये महायुतीचे 2 नगरसेवक बिनविरोधपणे निवडून आलेत। महेश पाटील, मंदा पाटील हे बिनविरोधपणे निवडून आलेत। जनतेची कामं करणारं आश्वासन दिलं, त्यामुळे आम्ही निवडून आलो असं सुद्धा आता बोललं जात आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। भारतीय जनता पार्टी 27 चा जो प्रचार जो सुरू आहे त्या अंतर्गत आता माझ्यासोबत उमेदवार आहेत सायली विचारेजी, त्यानंतर अभिजित थरवळजी। आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारचा प्रचार चालू आहे, काय कशा प्रकारचा लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय। आमच्या प्रभागामध्ये खूप काही चांगली कामं झाली, रस्त्यांची काँक्रिटीकरण, पुन्हा बऱ्याच काही समस्या लोकांच्या होत्या त्या आम्ही सोडवल्या आहेत। त्याच्यानंतरही कोरोनाचा काळ होता तेव्हा पण आम्ही लसीकरण, धान्य वाटप अशी चांगली कामं केलेली आहेत। आता जो आमचा प्रचार चालू आहे, लोकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत, तेव्हा लोकांचा पण चांगला प्रतिसाद आम्हाला आहे की तुमच्या प्रभागातून चांगली कामं झालेली आहेत। आता हा 27 प्रभाग क्रमांक 27 आहे। टिळक नगर, गोग्रासवाडी, अंबिका नगर आणि पाथर्ली असा 4 प्रभाग मिळून एक प्रभाग झालेला आहे। लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हायला पाहिजे। मीटर म्हणजे त्यांना योग्य इलेक्ट्रिसिटी किंवा वीज कनेक्शन किंवा त्याच्या रिलेटेड जे काही समस्या असतील, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे किंवा जे काही त्यासाठी लोकांना वीज कमी पडू नये। आणि तिसरं आहे गटार म्हणजे आणि साफसफाई। या ज्या मूलभूत गरजा आहेत, या गरजांकडे आमचं प्राधान्याने लक्ष असेल। म्हणजे आम्ही आता सध्या वॉर्डाची दुरावस्था झाली आहे। सध्या गेले 5 वर्ष कोणी नगरसेवक नव्हता। कचऱ्याच्या समस्या आम्ही जिथे जिथे फिरतोय, लोक म्हणतात कचऱ्याच्या समस्या खूप आहेत, काही ठिकाणी साफसफाई म्हणजे होत नाहीये। तर आमचं पहिलं त्याला प्राधान्य असेल की प्रभागाचं साफसफाई होणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे। आणि आम्ही निवडून गेल्यावर पहिलं काम साफसफाई आणि याचं सगळं काम आम्ही पहिलं करू। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।